मी मोनिका मोहने आपल्या चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। माझ्याकडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या सुद्धा माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा। तर आजपासून मी माझं ब्लॉगिंग चालू केलं आहे। आज तुम्हाला महाशिवरात्रीचा ब्लॉग अपलोड करणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। कोणत्याही दिवसाची सुरुवात मी देवाच्या पूजेनेच करते। आज महाशिवरात्री आहे। आजच्याही दिवशी मी सुरुवातीला देवाची पूजा केली आणि नंतर सर्व कामं करायला घेतली। खरं तर देवाची पूजा म्हटलं तर आपल्या श्रद्धेनुसार, भावनेनुसार आपण करत असतो। आपली जितकी श्रद्धा जास्त तितकं आपण पूजेला महत्त्व देत असतो। ह्या गोष्टी व्हिडिओद्वारे नाही दाखवल्या तरी चालतात, पण जसं आपण जेवण केल्याशिवाय राहत नाही तसं देवापुढे हात जोडल्याशिवाय पण राहत नाही, म्हणून ह्या गोष्टी मी दाखवल्या। घरातली ही जी हिरवी झाडे आहेत ही पॉझिटिव्ह एनर्जी देतात आणि आठवड्यातून 1-2 वेळा मी त्यांना उन्हामध्ये ठेवत असते सूर्यप्रकाश मिळण्यासाठी आणि छान ग्रो करत आहेत ही झाडं। आता रेडी होऊन आम्ही चाललो आहोत मंदिरामध्ये। तिकडून आल्यानंतर मग भेटूया। मंदिरामधून आल्यानंतर मी आता रांगोळी काढायला घेतली आहे दारासमोर। मंदिरात खूप गर्दी असल्यामुळं तिकडचं काही रेकॉर्ड केलं नाही मी। मंदिरातून जाऊन आल्यानंतर आता रांगोळी काढले, घरातलं बरंचसं काम आवरले, फराळ बनवायचा आहे। शौर्य गेलाय ट्युशनला, तो तिकडून आल्यानंतर म्हटलं गरम गरम फराळ करू। तो आता मी वडे बनवते, तोपर्यंत तो येईलच। आता 12 वाजायला आले, 12 वाजता त्याचं ट्युशन सुटतं। मंदिरात जायच्या आधी थोडीशी तयारी करून ठेवली होती। शेंगदाण्याचा कूट करून ठेवलाय, इकडे बटाटे उकडून सोलून ठेवले आणि हे रात्री शाबू भिजत घातले होते। उपवासासाठी साबुदाण्याचे वडे बनवायचे आणि त्याचीच ही प्रिपरेशन चाललेली आहे। हे सगळं मिक्स केलं आणि वडे बनवून घेतले त्याचे। आता वडे तळते।
ही आहे आमची उपवासाची थाळी. इकडे आहे दही, ही आहे बटाट्याची पातळ भाजी आणि ही आहे साबुदाणे.